निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती ही आतबट्ट्याची ठरते। अनेकदा हातातोंडाशी आलेलं पीक हातून जातं। लहरी व खराब हवामानामुळे शेतकऱ्यांना अनेकदा तोट्याचा सामना करावा लागतो। पण आता हे टाळता येणार आहे। शेती ही फायद्याची ठरणार आहे। काय पेरावं, कधी पेरावं, ते कधी काढावं, हे सगळं शेतकऱ्याला आता स्वतः ठरवता येणार आहे। डॉक्टर पंजाबराव डक देतात तशी माहिती आता प्रत्येक शेतकऱ्याला अगदी त्यांच्या गावातूनच मिळणार आहे। होय, तुम्ही ऐकताय ते अगदी खरं आहे। केंद्र व राज्य सरकारनं एक नवा प्रोजेक्ट हाती घेतलाय। केंद्राच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रोजेक्ट प्रकल्प म्हणजेच विंड्स अंतर्गत राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक गावात स्वयंसंचालित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार नगर जिल्ह्यातही 1327 स्वयंसंचालित हवामान केंद्र उभारली जाणार आहेत। त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे। नेमकं काय आहे हा प्रकल्प, शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होणार आहे, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचे परफेक्ट अनालिसिस। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती हा जुगाराचा खेळ समजला जातो। अनेकदा शेतकऱ्यांना निसर्गाच्या कोपाचा फटका सहन करावा लागतो। शेतीत आधुनिकता आली असली तरी निसर्गापुढे अनेकदा शेतकऱ्याला हात टेकावे लागतात। नैसर्गिक आपत्तीवेळी योग्य उपाययोजना करताना शेतकऱ्यांना आतापर्यंत अडचणी येत होत्या। याच अडचणींवर मात करण्यासाठी सरकारने गाव पातळीवर स्वयंसंचालित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतलाय। विंड्स अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक गावात अगदी गाव पातळीवर ती उभारली जाणार आहे। गेल्या वर्षभरापासून याची चर्चा होती। आता राज्यभरात व अगदी नगर जिल्ह्यातही या प्रकल्पाला हक्काची जागा मिळाली आहे। नगर जिल्ह्यात लवकरच सुमारे 1,500 स्वयंसंचालित हवामान केंद्र उभारली जाणार आहेत। या स्वयंसंचालित केंद्रांसाठी 5 बाय 7 मीटरची जागा आवश्यक होती। ती जागा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी उपलब्ध करून दिली। काही ग्रामपंचायतींकडे शासकीय जागा उपलब्ध नाही, तेथे ती सरकारकडून खरेदी करण्यात आली आहे। काही ठिकाणी तर अगदी करार करून ती भाडे तत्वावरही घेण्यात आली आहे। आता ही स्वयंसंचालित हवामान केंद्र कोणत्या तालुक्यात किती होतील हे आपण एकदा पाहू। श्रीगोंदा तालुक्यात 81, पाथर्डी तालुक्यात 100, नेवासा तालुक्यात 104, कर्जत तालुक्यात 83, राहुरी तालुक्यात 77, राहता तालुक्यात 44, संगमनेर तालुक्यात 130, जामखेड तालुक्यात 52, नगर तालुक्यात 95, शेवगाव तालुक्यात 87, श्रीरामपूर तालुक्यात 47, पारनेर तालुक्यात 103, अकोले तालुक्यात 135 आणि कोपरगाव तालुक्यात 70 अशा 1208 नवीन स्वयंसंचालित केंद्रांचा समावेश आहे। असे डेमो हवामान केंद्र यापूर्वी जिल्ह्यातील सुमारे 121 ठिकाणी कार्यान्वित केले गेली होती। यातील श्रीगोंद्यातील 6, पाथर्डीतील 9, नेवाशातील 3, कर्जतमधील 5, राहुरी आणि राहता येथील प्रत्येकी 3, श्रीरामपूरमधील 8, पारनेरमधील 1, अकोले येथील 15 अशा 53 ठिकाणी खासगी भाडे तत्वावरील जागेत ही केंद्र होणार आहेत। आता या केंद्रांचा नेमका फायदा काय ते आपण पाहू। ही केंद्रे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा याची अचूक माहिती देतात। शिवाय यात अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाचा म्हणजेच कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर केला असल्याने अचूक सल्ला मिळतो। शिवाय चक्रीवादळ, पूर, गारपीट, ढगफुटी, दुष्काळ, थंडीची लाट अशा सगळ्याच नैसर्गिक आपत्तींच्या वेळी सतर्कता बाळगण्यास यामुळे मदत होणार आहे। गावागावात अशी अत्याधुनिक हवामान केंद्रे उभारल्याने अचूक माहिती घेऊन शेतकऱ्यांना शेती करता येणार आहे। नैसर्गिक आपत्तींच्या वेळी तत्काळ मदत व उपाययोजना यामुळे शक्य होणार आहेत। या केंद्रांद्वारे भविष्यातील हवामान बदलही शेतकऱ्यांना समजणार आहेत। म्हणजेच या हवामान केंद्रांचा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होणार आहे। यापूर्वीच्या हवामान तज्ज्ञांवर शेतकरी अवलंबून होते, तशीच माहिती आता थेट गावात उपलब्ध होणार आहे। मित्रांनो, या हवामान केंद्रांचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होईल का? तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।